पुण्याला असतो and the founder of construction company, especially dealing in construction of swimming pools, jacuzzi, waterfalls and fountains. स्कीम बार, सोडा बार या सगळ्या गोष्टी करत असतो आम्ही. आणि गेल्या 28 वर्षापासून आम्ही या बिझनेसमध्ये आहोत आणि जवळपास मोर दॅन 1000 क्लायंट्सना आम्ही सर्व्हिस दिलेली आहे. त्याच्यामध्ये पॉलिटिकल लिडर्स, त्यानंतर बिझनेसमन हॅरिटेज फार्म हाऊसेस, त्यानंतर पर्टिक्युलरली तुमचे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स हे सगळे माझे क्लायंट्स. खरं तर मी तुमचा अजिबात जास्त वेळ घेणार नाही, पण बिझनेस आणि गिव्हन अ चॉईस, बिझनेस आणि नोकरी, मी तुम्हाला जर चॉईस दिली तर तुम्ही काय प्रिफर केलं पाहिजे? तर मी म्हणेल की बिझनेस. तर म्हणजे नोकरी वाईट नाही आहे, पण येस लाईफ लॉंग नोकरी करणं दॅट इज टोटली तुम्ही रॉंग म्हणेल. त्याचं कारण असं आहे, आणि हे माझं मत नाही आहे, हे जगातले काही जे श्रीमंत लोक आहेत त्यांचं हे मत आहे. ओके, सो इफ यू वॉन्ट टू बी रिच, तुम्हाला रिच आणि वेल्दी जर बनायचं असेल तर 100% यू मस्ट गो अहेड विथ द बिझनेस. दॅट्स इट, फुल स्टॉप. पण बिझनेस पहिला प्रश्न की का करायचा? तर बिझनेस करण्यासाठी बऱ्याच लोकांना एक मोटिवेशन म्हणून आपण सांगू शकतो की बिझनेस त्यांनी का करायचा. माझा प्रश्न असेल की ज्यांना व्यवसाय करायचा असेल की त्यांनी बिझनेस का करावा? जर तुम्ही नुसतं बघत असाल की नाही पैसे कमवायचे मला आणि म्हणून बिझनेस करायचा, तर मी म्हणेल की असं काही आपण भव्य दिव्याने यांची करू शकतो. हां, पण डेफिनेटली तुम्हाला जर बिझनेस का करायचा आहे हे खूप विचार करा या गोष्टीवर की बिझनेस मला का करायचा आहे. तुमचं काही इमोशनल स्वप्न काय असेल ते तुम्ही जर फाइंड आउट केलं, ओके, मला माझ्या आईवडिलांसाठी काहीतरी समाजात मानाचं स्थान मिळवायचं आहे, मला खूप लोकांना मदत करायची आहे, किंवा समाजामध्ये काहीतरी स्टेटस निर्माण करायची आहे, काय तुमचं इमोशनल भावनेचं ड्रीम तुमचं कोणतं आहे. आणि मी तुम्हाला 100% सांगू शकतो, हे तुम्हाला सापडल्यानंतर जगातला कोणताही बिझनेसमन अयशस्वी होऊ शकणार नाही जर त्याचा हा व्हाय त्याला क्लिअर असेल की मला बिझनेस का करायचा आहे. बरं, बिझनेस कोणता करायचा? तर मी तुम्हाला एक ॲक्शन प्लॅन सांगतो, सिम्पली एक ॲक्शन प्लॅन आहे. बिझनेस कोणता करायचा? तर तुम्ही तुमचं पॅशन फाइंड आउट करा की त्यांनी तो बिझनेस केला म्हणून हा बिझनेस करायचा, अजिबात नाही. तुम्ही तुमचं पॅशन फाइंड आउट करा. त्या पॅशनमध्ये पॅशन एकदम मिळणार नाही. पॅशन फाइंड आउट करायला खूप वेळ लागतो, पण याही माझ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट असणार आहे. मस्तपैकी एका शांत ठिकाणी जा, 1-2 दिवस घालवा आणि स्वतःला प्रश्न विचारा, व्हॉट यू वॉन्ट टू डू. स्वतःचं पॅशन काय आहे ते पॅशन फाइंड आउट झाल्यावर यू स्टार्ट युअर बिझनेस. आणि त्या बिझनेस तुम्ही खूप कोणता करायचा आहे ते तुम्ही डिसाईड करू शकता. बिझनेस करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की येस, बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तुमची बर्निंग डिझायर तिथं असलीच पाहिजे. तर त्याच्यानंतर तो कसा करायचा आहे याच्यासाठी सर्वात काही छोटे छोटे टिप्स आहेत की सर्वात महत्त्वाचं की तुमचं नेटवर्किंग स्ट्रॉंग असलं पाहिजे. जिथे तिथे नेटवर्किंग तुम्हाला करता येत असेल तिथे तुम्ही नेटवर्किंग करा. आणि ॲक्शन प्लॅन्स आहेत, रोटरी क्लब्स आहेत, त्याच्यानंतर लॉयन्स क्लब आहेत, सॅटर्डे क्लब्स आहेत, BNI इंटरनॅशनल आहे. इथे नेटवर्किंग इव्हेंट, हा सुद्धा एक नेटवर्किंग इव्हेंटच आहे. नेटवर्किंग का करायचं? सर्वात महत्त्वाचं नेटवर्किंग तुम्हाला तुमचा बिझनेससाठी कस्टमर्स कुठे मिळणार आहे, तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी पर्टिक्युलरली व्हेंडर्स कुठे मिळणार आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला नेटवर्किंगमध्येच तुम्हाला मिळणार आहे. आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे. ओके, सो आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, मी जसं माझ्या मित्राने मला सांगितलं होतं, कशा मला बिझनेस करायचा आहे. म्हणजे येस, तुला कोणता बिझनेस करायचा आहे? त्यामुळे मला कॅटल फीडचा बिझनेस करायचा आहे, गेट वगैरे असा बिझनेस. मग मी त्याला विचारलं की तुला बिझनेस करायचा आहे? ठीक आहे, कॅटल फीडचा. पण यार मला लोकांशी बोलायला नाही आवडत. एकदम सिम्पली त्याने सांगितलं मला लोकांशी बोलायला आवडत. म्हटलं डोंट डू द बिझनेस. बिझनेस करायचा असेल तर यू हॅव टू बी टॉकेटिव्ह एनी वे, यू हॅव टू बी टॉकेटिव्ह. मग तेव्हा नाही की मला नाही आवडत म्हणजे तरी मी बिझनेस करतो. म्हटलं टू होम यू आर गोइंग टू टॉक. तू कोणाशी बोलणार आहे? काही मशीनशी बोलणार आहेस का?
बिझनेस करायचा तर तुला लोकांशी बोलावंच लागेल. फक्त हा एवढा ड्रॉबॅक तुम्ही क्लिअर केला तर डेफिनेटली सगळे व्यवसाय सगळे बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतात, 100% होऊ शकतात. धन्यवाद. धन्यवाद प्रशांत सर. देश के युवा बोलायला